मी हडपसरचा आमदार होईल यावरती माझी मला शंका नाही. दादांच्या विरोधात चुकीच्या दिलेल्या घोषणांचं मी समर्थन केलं नाही, करत नाही, करणार नाही. दादांच्या बरोबर मी आज का नाही तर दादा माझे शत्रू आहेत म्हणून आहे का तर बिलकुल नाही. दादांचं आदरस्थान माझ्या मनात आजही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर 7 तारखेला निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष चिन्ह आणि नाव हे अजित पवार गटाला दिलं. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांमध्ये तुफान जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळतं. आणि या जुगलबंदीच्या कुठेतरी मध्यस्थानी एक नाव सातत्याने चर्चेत येत असतं, ते पुणे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचं. या संदर्भात आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. प्रशांत दादा, आज सकाळीच अजितदादांनी स्टेटमेंट दिलं. काल तुम्ही आरोप केला होता की राष्ट्रवादी काँग्रेसचं पुणे शहराचं जे कार्यालय आहे ते अजित पवार गटाकडून त्याच्यावर दावा टाकण्याचा प्रयत्न केला जातो. त्यावर अजितदादांनी स्टेटमेंट दिलं की प्रशांत जगताप यांना अध्यक्ष करण्यात माझा हात होता. प्रशांत जगतापांचा राजीनामा आजही माझ्याकडे आहे. या सगळ्याकडे अजित पवारांच्या क्लेमकडे समज. त्यामुळे दादा खूप मोठे नेते, दादांवर मी काय बोलावं एवढा मी मोठा नाही. पण दादा जे बोलतायत त्याच्यामध्ये मी कधी वस्तुस्थिती नाकारलेली नाही. मागच्या 24 वर्षामध्ये किंवा दादा पलीकडे गेल्यानंतर मागच्या 6-7 महिन्यामध्ये मी सातत्याने सांगत आलो की माझा संपूर्ण राजकीय प्रवास हा पवार साहेबांवर श्रद्धा ठेवून पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करून अजितदादांच्या हाताखाली झाला. मला महापौर करण्याच्या वेळेस, मला अध्यक्ष करण्याच्या वेळेस निश्चित दादांनी माझ्यासाठी शब्द टाकला होता किंवा माझ्यासाठी त्या ठिकाणी मी व्हावं म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न केले होते. त्या बाबतीत माझ्या मनात कालही कधी किंतु परंतु नव्हता, आजही नाही, उद्याही नसतात. दादांच्या बरोबर मी आज का नाही तर दादा माझे शत्रू आहेत म्हणून आहे का तर बिलकुल नाही. दादांचं आदरस्थान माझ्या मनात आजही आहे. पण दादा एका वेगळ्या शक्तीबरोबर गेले, ज्या शक्तीच्या विरोधात मागची 20 वर्ष आम्ही सातत्याने टीव्ही चॅनलवर बोललो, सोशल प्लॅटफॉर्मवर बोललो, आंदोलनं केली. त्याच्यामुळं दादा माझे काही दुश्मन नाही. दादा ते पलीकडच्या बाजूला गेल्यानंतर आपण दादांच्या बरोबर भाजपमध्ये किंवा भाजपला सहकार्य करायला जायचं नाही ह्या उद्देशाने मी इथं थांबलो आहे. त्याच्यामुळे कदाचित मी इथं राहण्यामुळे दादांना ते वाईट वाटत असेल तर तो मग दादांचा दुखावट आहे. त्याच्यामध्ये दादांना मी शिकवण्यात का किंवा दादांना सल्ला देणं मी एवढा मोठा नाही. त्याच्यामुळं होय, मला महापौर किंवा शहराचा अध्यक्ष करण्यामध्ये दादांची मला मदत लाभली किंवा दादांचा त्याच्यामध्ये हातभार आहे का तर 100% आहे. जाहीरपणे आजही आणि माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत निश्चित त्या ठिकाणी जाहीर करेल. आता राहिला विषय मागच्या 2 दिवसापासून या पार्टी कार्यालयाचा ताबा घेण्याचा विषय जो चाललेला आहे. माझ्या एवढं स्टेटमेंटच नव्हतं. ज्या दिवशी आमचं चिन्ह आणि नाव काढून घेतलं गेलं त्या दिवशी मी घरी चाललो होतो. त्या दिवशी सगळा विषय झाला. रात्री 10-10:30ला मी कुठल्या तरी आपल्या न्यूजपेपरचं पोर्टलवरून एक लाईव्ह पाहिलं. त्यांच्या संबंधित जे काही नेते आहेत त्यांच्या फेसबुकवरून मी लाईव्ह पाहिलं. त्याच्यामध्ये आम्ही या पार्टी कार्यालयाचा ताबा घेऊ अशा प्रकारची त्यांनी केलेली घोषणा ही ऐकल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी रिॲक्ट झालो. मी माझ्याकडून स्वतःहून काही भाष्य केलं नव्हतं. आणि साधारणतः ताबा घेऊ ही भाषा केल्यानंतर मला रिॲक्ट होणं गरजेचं, कारण की इथं पार्टीच्या नाका खूप सारे कार्यकर्ते जे साहेबांवर त्या ठिकाणी श्रद्धा ठेवून इथं थांबले, त्यांच्यामध्ये कुठं हातबदला नको. त्याच्यामुळे नेमकी कायदेशीर बाजू आपल्या बाजूने काय ते सांगितलं. त्याच्यामुळं दादांनी माझ्यावर काय बोलावं, दादांना या संदर्भात कदाचित त्यांच्या हाताखालची मंडळी काहीतरी चुकीचा निरोप देत असेल, त्याच्यामुळे मग दादा रिॲक्ट होत असेल. त्यामुळे मी दादांवर रिॲक्ट व्हावं एवढं मला वाटत नाही. ठीक आहे, ज्याने त्यांनी आपापल्या मर्यादा बाळगाव्यात बोलताना ती मर्यादा मी कालही बाळगली होती, आजही बाळगतो आणि उद्याही बाळगली. त्याच्यामुळं येणाऱ्या काळात नव्याने काय जर आरोप झाले तर त्या आरोपांना उत्तर द्यायला मी निश्चित सज्ज आहे. नक्कीच दादा, पण मगाचपासून तुम्ही जे सांगताय की अजित पवारांबद्दल तुम्ही आदराचं स्थान आहे, मात्र ज्या दिवशी पक्ष चिन्ह आणि नावाबद्दलचा निर्णय झाला त्या दुसऱ्या दिवशी जे राष्ट्रवादी तुमच्या गटाने कार्यालयाबाहेर आंदोलन केलं त्यावेळेस स्वतः अजित पवारांच्या विरोधातल्या घोषणा दिल्या. अनेक घोषणांमध्ये अजित पवारांचा चोर असा उल्लेख देखील करण्यात आला. त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं त्या घोषणा दिल्या त्या 100% चुकीच्या आहेत. मी परवाही बोललो, कालही बोललो, आजही बोललो आणि पुढे पण बोलत राहणार. मागच्या 7 महिन्यामध्ये दादा आम्हाला सोडून गेल्यानंतर दादांच्या विरोधात मी कधीच भाष्य केलेलं नव्हतं. दादांच्या विरोधात घोषणा सुद्धा दिलेल्या नव्हत्या. मी ज्या कार्यालयात बसलोय त्या कार्यालयामध्ये मी मागचे 7 महिने येतोय, म्हणजे आमच्या विभाजनानंतर. बाहेर पार्टी दादांच्या नावाची होती, त्या पार्टीकडे बघूनच मी आतमध्ये यायचो, पार्टी बघूनच बाहेर जायचो. पण कधी त्या पार्टीला हात लावा असं मला कधी वाटलं नाही. परवा आम्ही इथं एक मिटिंग घेतली, त्याच्यानंतर बाहेर आंदोलन घेतलं. आंदोलन संपलं हे मी जाहीर केलं आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्या न्यूज चॅनलचे, पोर्टलचे जे काय टीव्ही चॅनलचे कॅमेरे होते ते त्यांनी गर्दी आणि पोलीस बघून रस्त्यावर लावले. मी तिथं गेलो. सतत 13 चॅनलशी बोलता बोलता मला 20-22 मिनिट गेली. आंदोलन मी इथं संपलं, चॅनलच्या समोर जाहीर केलं. आणि तसं असताना तिथं गेल्यानंतर माझे 20-22 मिनिट गेले. बाहेर मागे येऊन पाहत होतो तोपर्यंत इथं बोर्ड तोडण्यात आलेला होता आणि घोषणा चालू होती. मी तिथं येऊन सगळ्यांना ओरडले की या घोषणा थांबवा. ज्या
4-5 जणांनी त्या घोषणा केल्या, त्यांना सांगितलं हे चुकीचा प्रकार आहे. प्रशांत जगताप तुम्हाला सांगितलं का असं करा म्हणून? नाही सांगितलं. तुम्ही म्हटलं मग पार्टीचं आणि प्रशांत जगतापचं नाव खराब करू नका. त्यानंतर रात्री सगळ्यांनी माझ्यावर माफी मागितली की दादा आमच्याकडून घडला प्रकार तो चुकीचा आहे, इथून पुढे ते करणार नाही. आणि म्हणून त्या दिवशी संध्याकाळी पण मी वेगवेगळ्या माध्यमांवर दुसऱ्या दिवशी पण रिॲक्ट झालो की दादांच्या विरोधात चुकीच्या दिलेल्या घोषणांचं मी समर्थन केलं नाही, करत नाही, करणार नाही. मला ते स्वतःला खपलेलं नाही, आवडलेलं नाही. पुढे सुद्धा आमची लढाईच भाजपच्या विरोधात आहे. अजितदादांच्या विरोधात लढाई असण्याचं काही कारणच नाही. दादा पुढच्या ज्या काय विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका खूप छोट्या जागांवर लढणार आहेत. दादांचा पक्ष मोठी लढाई, पुण्याची, महाराष्ट्राची, देशाची लढाई भाजपच्या विरोधात आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही दादांवर रिॲक्ट होऊ नये असं आम्हाला वाटतं. हा, दादांचा उमेदवार आमच्या समोर आल्यानंतर आम्ही त्यांच्यावर काय बोलावं तो आमचा पर्सनल विषय राहिला. पण दादा या संदर्भामध्ये परवा दिलेल्या दादांच्या संदर्भात दिलेल्या घोषणांशी मी सहमत नाही, म्हणजे चुकीच्या घोषणांशी सहमत नाही. पुढे सुद्धा माझ्या नेतृत्वाखाली कधीही दादांच्या विरोधात चुकीच्या घाणेरड्या घोषणा दिल्या जाणार नाही, यासाठी मी कटिबद्ध आहे. नक्कीच प्रशांत दादा, आणखी एका विषयामध्ये तुमचं नाव चर्चेत आलं. स्वतः पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक सूतोवाच केला. हडपसरमधून प्रशांत जगताप उभे राहिले तर ते निश्चित जिंकतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. हडपसर विधानसभेसाठी प्रशांत जगताप इच्छुक आहेत का आणि लढण्याची तयारी करतायत? 100% मी इच्छुक आहे. मागची 20 वर्ष महापालिकेत कामकाज केल्यानंतर, शहराचं महापौर आणि शहराचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर मी उद्या पुणे महानगरपालिकेच्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर माझ्या हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांची सेवा केल्यानंतर त्यांच्या एकूणच पुढच्या 25-50 वर्षाच्या चांगल्या विकासासाठी मी हडपसरमधून लढवायला तयार आहे. कारण की मला असं वाटतं हडपसरनी मला किती वेळा संधी द्यावी, कधी संधी द्यावी, हडपसरमधल्या नागरिकांचा, मतदारांचा तो हक्क आहे. पण मला जी संधी मिळाल्यानंतर मी पुढची 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून तशा प्रकारे विकास केला पाहिजे. मी बिल्डर धार्जिना किंवा जात धर्म विचार करून संकुचित विकासामध्ये मी अडकणार नाही. तर मी हडपसरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहील. त्याच्याबद्दल निश्चित हडपसरमधल्या नागरिकांनी, मतदारांनी या संदर्भामध्ये विश्वास ठेवावा. माझे नेते आदरणीय पवारसाहेब, आदरणीय प्रांताध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी हडपसरसाठी माझ्या नावाची घोषणा केली किंवा मला ते उमेदवार म्हणून अपेक्षित ठेवतात. त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. पक्ष ताकदीच्या जीवावर, पवारसाहेबांच्या करिश्म्यावर हडपसर नागरिकांमध्ये जो आज असंतोष आहे, हडपसरकरांना जो नवा या ठिकाणी सूर्योदय पाहायचा आहे, या सगळ्या गोष्टीच्या एकूणच ताकदीवर मी हडपसरचा आमदार होईल यावर माझी मनशंका आहे. नक्कीच. त्यामुळे राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून ज्या घोषणा दिल्या गेल्या अजित पवारांच्या विरोधात, त्याची आपण सहमत नसल्याचं प्रशांत जगतापांनी अधोरेखित केलं. त्यासोबतच हडपसर विधानसभेतून आपण लढण्यासाठी इच्छुक आहोत, त्यासाठी तयारी करतोय आणि आपण जिंकणारच असा विश्वासही प्रशांत जगतापांनी यावेळेस व्यक्त केला. कॅमेरामॅन रोहित वनकट्टे, मी प्रणव डमारे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.